शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मुंबईमधील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात मी सध्या आहे। आज पासून सुरुवात झाली असली तरी कशा पद्धतीने तयारी आहे, त्यासोबतच भाविकांना नक्की काय आवाहन करण्यात येणार आहे, आपल्यासोबत विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। थोड्याच वेळामध्ये आरती पार पडलेली आहे। नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते। कशा वतीने प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे, काय सांगाल? आपण इथे व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची केलेली आहे। यामध्ये आपल्याकडे 77 CCTV कॅमेराज आहेत आणि त्यावर संपूर्ण लक्ष ठेवून आपल्याकडे एक टीम आहे। आणि आता यावर्षी खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा वापर करून आपण लक्ष ठेवणार आहोत। म्हणजे कोणी खिसे कापू, चोर डाकू वगैरे कोणी आलेले असतील त्यांच्यावरती आपलं लक्ष राहील बारकाईने। तसंच नेहमीप्रमाणे आपली जी व्यवस्था असते, इथे भक्त मंडळी आहेत, तसेच आपल्याकडे बापूंचे काही 400-500 स्वयंसेवक असतात आणि आमचे व्हॉलंटियर्स दरवर्षी जे स्वतः भक्त येतात इथे, ते स्वयंसेवी असतात इथे, तर ते कामं करतात आणि अतिशय उत्कृष्ट व्यवस्था पोलिसांतर्फे ठेवली जाते। यावर्षी विशेष करून BMCने आपल्याकडे अतिशय सुंदर प्रकाश व्यवस्था केलेली आहे आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा जो आम्हाला सपोर्ट असतो त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे, अभिमान आहे। पोलिसांचं लक्ष असतं बारकाईने सगळ्या गोष्टींवरती। त्याचप्रमाणे बाहेरची जी काय व्यवस्था आहे, म्हणजे BST असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, हे सगळेजण तत्पर असतात, त्यामुळे आम्ही थोडेसे निशंक असतो। मंदिर सकाळी कधीपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं असेल नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये, आणि रात्री किती वाजता बंद होईल याविषयी काय माहिती? आमचं मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता आम्ही बंद करतो। 10 वाजता म्हणजे आपल्याकडे जे शोभा हॉटेल आहे तिकडे आपण एक 10 वाजता बंद करतो लोकांना येणं। तर त्यामध्ये जेवढे लोक आत आलेले असतील त्या सर्वांना आपण घेऊन साधारण एक 11-11:30पर्यंत आपलं काम संपतं। तोपर्यंत आपले भक्त येत असतात। भाविकांना काय आवाहन कराल? कारण की नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। या भाविकांना तुम्ही नक्की काय आवाहन करणार विश्वस्त म्हणून आणि प्रशासनाच्या वतीने? महालक्ष्मी मंदिर आपल्याला माहिती आहे भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि काही दिवस म्हणजे नवरात्रीचे काही दिवस आपल्याला जवळजवळ लाखभर लोक येतात इथे। तर प्रत्येकाने शिस्त पाळून जे काय इकडे देवीचं दर्शन आहे ते जर का व्यवस्थित घेतलं तर कुठेच गडबड होण्याची शक्यता नाही। त्याचप्रमाणे आपल्याकडे पाण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था ही केलेली आहे। कोणालाही कुठेही कमी दर्शन होणार नाही, दर्शन अत्यंत सुंदर पद्धतीने होतं आहे। परंतु लोकांनी रांगेत उभं राहून शिस्तबद्ध पद्धतीने जर का दर्शन घेतलं तर त्यांना कधीही प्रॉब्लेम येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यावर्षी विशेष म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CCTVच्या माध्यमातून भाविकांवरती नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।